आपण आता वॉटर लिलीबद्दल जरा जास्ती माहिती मिळवणार आहोत. वॉटर लिली आणि कमळं हे खरं तर दोन वेगळे वेगळे प्रकार. गणेशोत्सवामध्ये वॉटर लिलीज कमळं म्हणून विकली जातात, कारण आपल्याकडे कमळं फार कमी मिळतात. वॉटर लिली मात्र मिळतात भरपूर. पण हे दोन वेगवेगळ्या फॅमिलीमधली फुलं आहेत, त्यांच्या स्ट्रक्चरमध्येही फरक आहे. वॉटर लिली ही बांगलादेश, श्रीलंका आणि इराण यांचं नॅशनल फ्लावर म्हणून आहे. पाण्यावर तरंगणारी वॉटर लिली हे बांगलादेशचं प्रतीक आहे. आपल्या सर्व अवयवांना किंवा बऱ्याच अवयवांना कमळाची उपमा दिलेली आहे. जसं करकमळ, चरणकमळ, नेत्रकमल, मुखकमल, नाभिकमल. या संस्कृत वाङ्मयामध्ये अशा अनेक उपमा आहेत. रामाच्या डोळ्यांना सुद्धा अशा उपमा दिलेल्या आहेत. राजीव नेत्र, पुंडरीक विशालाक्षो, म्हणजे पुंडरीक म्हणजे कमळ, तर पुंडरिकासारखे ज्याचे डोळे विशाल आहेत. आणखीन एक नवकमलदल स्पर्धम, म्हणजे नवीन उमललेल्या कमळाप्रमाणे त्याच्याशी तो साधर्म्य आहे, त्याच्याशी तुलना त्याची होऊ शकते, असा तो राम. असं आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत, कितीतरी. आता याच्यावरती एक छान श्लोक सादर करते. करारविंदे पदारविंदम, मुखारविंदे विनिवेशयंतम, कमलस्य पत्रस्य पुटेशयानी, बालम मुकुंदम मनसा स्मरामी. अर्थ याचा असा की करारविंदे म्हणजे करकमळाने, पदारविंदम म्हणजे पाय आपला, पद अरविंदम तो आपल्या मुखकमलामध्ये घालतो. म्हणजे करकमळांनी पद उचलून तो आपल्या मुखकमळामध्ये घालतो. असा जो बाळकृष्ण तो कमळाच्या पत्रावरती झोपलेला आहे आणि त्याचं मी चिंतन करतो. मनसा स्मरामी, तो मला स्मरतोय. मूळ श्लोकामध्ये वटस्य पत्रस्य पुटेशयानी, बालम मुकुंदम मनसा स्मरामी अशी रचना आहे. तर असं संस्कृत वाङ्मयामध्ये ठिकठिकाणी कमळाची उपमा अनेक गोष्टींना दिलेली आहे. आमच्या कॉप्स नर्सरीमध्ये सुमारे 1000 प्रकारच्या वृक्षवल्लींची सुदृढ रोपे अवेलेबल आहेत. आमचा पत्ता डॉक्टर कोपरकर, कॉप्स नर्सरी, गावाचं नाव गव्हे, दापोलीपासून फक्त 4 किलोमीटरवर, जिल्हा रत्नागिरी.